तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची अपडेट बँकेकडून आलेली आहे। तुमच्याजवळ जर स्टेट बँक ऑफ इंडियाचं अकाउंट असेल आणि तुम्ही रेग्युलर कस्टमर असाल, व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची अपडेट या ठिकाणी आहे। कारण स्टेट बँक ऑफ इंडियाने नवीन सर्व्हिस ग्राहकांसाठी सुरू केलेली आहे। एकदम नवीन सर्व्हिस कोणती? तर स्टेट बँकेची ई-केवायसी। स्टेट बँकेची ई-केवायसी घरी बसूनच तुम्ही तुमच्या मोबाईलवरच करू शकणार आहे। घरी बसून तुमच्या मोबाईलवरच तुम्ही तुमची केवायसी चेक करू शकता। केवायसी करावी लागेल का किंवा नाही? कारण आधी काय होत होतं, आधी बँकेमध्ये गेल्यानंतर पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजत होतं की बँकेची केवायसी करावी लागेल। बँकेचे कर्मचारी तुम्हाला सांगत होते की तुम्हाला केवायसी करायची आहे, मग त्या ठिकाणी आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, डॉक्युमेंट भरा, केवायसीचा फॉर्म भरून तुम्हाला द्यावा लागत होता। मग 4 ते 5 दिवस केवायसी साठी वाट पहा, तोपर्यंत तुमचे व्यवहार बंद राहत होते। पण आता तसं राहणार नाही, कारण बँकेने नवीन सर्व्हिस सुरू केलेली आहे। मोबाईलवरच घरी बसून तुम्ही तुमची स्टेट बँकेची केवायसी लगेच एका मिनिटातच पूर्ण करू शकणार। त्यांची जी काही ऑफिशियल अप्लिकेशन आहे स्टेट बँकेची योनो एसबीआय, योनो एसबीआय ची अप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर, रजिस्टर केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवले जाते की तुमची केवायसी ऍक्टिव्हेट आहे का। तुमची केवायसी ऍक्टिव्हेट असेल तर या अप्लिकेशन मध्येच तुम्हाला केवायसी ऍक्टिव्हेट करण्याचं ऑप्शन मिळते। लगेच तुम्ही आधार व्हेरिफिकेशन, तुमची बँकेची केवायसी त्या ठिकाणी पूर्ण करू शकता। आता बँकेत केवायसी करण्यासाठी जाण्याची गरज नाही। अशी बेस्ट अपडेट जी आहे ते स्टेट बँक ऑफ इंडिया कडून आलेली आहे। त्याचप्रमाणे तुम्ही याच अप्लिकेशनच्या मदतीने जे आहे ते तुमचं बॅलन्स चेक करू शकता, पैसे ट्रान्सफर करू शकता, तुमचं एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांच्यासाठी तुम्ही ऑर्डर करू शकता। ही सर्व्हिस याच अप्लिकेशन मध्ये दिली जाते। तर बघा, बेस्ट अपडेट आहे। पण तुम्हाला केवायसी करण्यासाठी म्हणजे स्टेट बँकेची अप्लिकेशन यूज करण्यासाठी तुमच्याकडे डेबिट कार्ड म्हणजे एटीएम कार्ड असणे आवश्यक आहे। एटीएम कार्ड असेल तरच तुम्ही या अप्लिकेशनच्या मदतीने रजिस्टर करू शकता। एक वेळा रजिस्टर केलं की जसं आपण फोन पे, गुगल पे यूज करतो त्याप्रमाणेच तुम्ही ही स्टेट बँकेची अप्लिकेशन यूज करू शकता आणि तुमची केवायसी करावी लागेल का तुम्ही चेक करू शकता। केवायसी करण्यासाठी तिथे सांगत असेल की तुमची केवायसी करा, तर तुम्ही लगेच एका मिनिटात तुमची केवायसी पूर्ण करून रेग्युलर तुमचं अकाउंट सुरू राहील। पण बघा, जी काही केवायसीची प्रोसेस आहे आणि जी काही अकाउंट हे अप्लिकेशन सुरू करण्याचं प्रोसेस आहे ते थोडं लांब आहे। त्यामुळे तुमच्यापैकी जर कोणत्या ग्राहकांकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचं अकाउंट असेल आणि तुम्हाला जर योनो एसबीआय सुरू करून केवायसी बद्दल पूर्ण माहिती घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। नाहीतर मग तुम्हाला जर हे सर्व सर्व्हिस सुरू करता येत असेल त्याबद्दल सुद्धा युट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत। ते व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही योनो एसबीआय अप्लिकेशन डाउनलोड करून तुमचे व्यवहार करू शकता, केवायसी ऍक्टिव्हेट करू शकता। आता बँकेत जाण्याची गरज नाही, सर्व कामं तुमच्या योनो एसबीआय ऍप वरूनच होणार आहे। किंवा याबद्दल जर तुमचे जर कमेंट आले की या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे, तर मी स्पेशल योनो एसबीआय ऍप कशी रजिस्टर करायची, कशी डाउनलोड करायची, लॉग इन कशी करायची, त्यानंतर केवायसी कशी करायची, पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुमच्या कमेंट आल्या तर स्पेशल त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार। पण बघा, खुशखबरी आहे तुमच्यासाठी। खेडेगावात, ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला बँकेत जाण्याची बिलकुल आता गरज नाही। केवायसी तुम्ही मोबाईलवरूनच ऑनलाईन बँकेची केवायसी करू शकणार आहे। या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।